पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। का कुर्मजिया परी ओवाईला अवेव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण। स्थितप्रज्ञ पुरुष कशाला म्हणतात? ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे असा जो मनुष्य आहे तो कशावरून ओळखायचा? त्याचं लक्षण मला सांग। स्थितप्रज्ञ पुरुष आहे तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा फिरतो, हे सर्व देवा तुम्ही मला सांगा। असा प्रश्न केल्यानंतर भगवान त्याचं उत्तर देत आहे, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान। हे अर्जुना, अंतकरणातील सर्व इच्छा ज्याच्या नष्ट झाल्या तो मनुष्य काय आहे? स्थितप्रज्ञ आहे। ज्याला सुखदुःख समान झालेला आहे तो मनुष्य कसा आहे? स्थितप्रज्ञ आहे। असं लक्षण सांगत असताना पुढे भगवान दृष्टांत देऊन अर्जुनाला सांगतात, यदा संहरते चायम कुर्मोंगानिव सर्वशः इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यदा ज्यावेळेस, ज्याप्रमाणे कुर्मः म्हणजे कासव सर्वश अंगानी इव संहरते। कासव काय करत असतं? आपले सगळे अवयव आतमध्ये ओढून घेतं। तथा त्याप्रमाणे यदा ज्यावेळेस अयम हा मनुष्य इंद्रियानी इंद्रियार्थेभ्य संहरते विषयांपासून आपले इंद्रिय आवरून घेतो, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची बुद्धी काय झाली आहे? स्थिर झाली आहे। का कुर्मजिया परी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण। ज्ञानोबा म्हणतात, जिया परी ज्याप्रमाणे कुर्म, कुर्म म्हणजे कासव, उवाईला अवेव पसरी आपल्या आनंदाने काय करतो? आपले अवयव पसरतो। कासव पाण्यामध्ये गेलं आनंदाने अवयव पसरतं आणि त्या पाण्यामध्ये पोहत बसतं। पण त्याला जर संकटाची जाणीव झाली, कोणीतरी येत आहे, आता आपला शत्रू आहे, आपला नाश करू शकतो, अशी संकटाची त्याला जाणीव झाली की कासव काय करतो? सगळे अवयव आपले आतमध्ये ओढून घेतो। चारी पाय आतमध्ये ओढून घेतो, शेपूट ओढून घेतो, तोंड आतमध्ये ओढून घेतो। मग फक्त काय? कवच शिल्लक राहतं। त्या कवचाला एखाद्या प्राण्याने खाण्याचा काय प्रयत्न केला, काही करण्याचा प्रयत्न केला तरी कवचच एवढं कठोर असतं की त्या कासवाला काहीच त्रास होत नाही, ते कवच भंगतच नाही, इतकं कठोर कवच असतं। आणि त्याला असं समजलं की आपल्यावरचं संकट आता गेल्यासारखं वाटत आहे, परत काय करतो? आपले अवयव पसरून टाकतो। त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुष असतो। स्थितप्रज्ञ पुरुष कसा असतो? आपले अवयव पसरत असतो, सर्व इंद्रिये। ज्यावेळेस त्याला वाटतं की आपल्यावर आता संकट येणार आहे, काम क्रोधाधिक विकार आपले शत्रू आपला नाश करण्यासाठी येत आहे, असं त्याला कळालं की विषयापासून परत आपली इंद्रिय काय करतो? आतमध्ये ओढून घेतो। तैशी इंद्रिये अपैती जयाचे म्हणितले करती
तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावतली असे. हे अर्जुना, त्याप्रमाणे ज्याचे इंद्रिय आपैती झालेले आहे, इंद्रिय ज्याच्या स्वाधीन झालेले आहे, जयाचे म्हणितले करीती, तो जे म्हणेल ते इंद्रिय करतात, अशी स्थिती जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्याला स्थितप्रज्ञा म्हणायचं. इंद्रियांना आदेश दिला की इंद्रिय पटापट त्याचं काम ऐकतात. जसं तुकोबारायांची इंद्रिय होती, तुकोबारायांनी सांगितलं, जिभेला आदेश दिला फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं, जीभ दुसरं काहीच करत नव्हती. मालकाचा आदेश आला, नामस्मरण करायचं, सुरू नामस्मरण, विठ्ठल 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 विठ्ठल. जिव्हे झाला चळ, नेघे अवसान ते पळ. क्षणभर सुद्धा तुकोबारायाची जीभ शांत राहत नव्हती, नामस्मरण सुरूच होतं सुरूच होतं सुरूच होतं. कारण त्यांच्या इंद्रियांना तसा धाकच होता. तुकोबारायांचे इंद्रिय घाबरत होते तुकोबारायांना. आपण जर यांचं काम ऐकलं नाही तर हे आपलं काय करतील, काय करतील. वैराग्यवान होते तुकोबाराय. जर जिभेने ऐकलं नसतं, नामस्मरण केलं नसतं तर 2 तुकडे केले असते जिभेचे. म्हणून जीभ सुद्धा घाबरत होती. आदेश आला काम करायचं. सगळे इंद्रिय महात्म्याचे त्यांचं ऐकतात. तैशी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करती. तो जे म्हणेल ते करतात. आपले इंद्रियाचं उलट असतं, आपण म्हणतो ते इंद्रिय करत नाही. इंद्रिय जे म्हणतात ते आपण करतो. संताचं ना आपल्यामध्ये काय भेद आहे हो, काय फरक असतो संतात आणि आपल्यात? तर संताचं असं असतं, संतांनी जे सांगितलं ते इंद्रिय ऐकतात, आणि आपलं असं असतं, इंद्रिय जे सांगतात ते आपण ऐकतो. संतांच्या पाठीमागे इंद्रिय जातात, आपण इंद्रियाच्या पाठीमागे जातो. इंद्रिय जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. ज्ञानोबारांनी आपलं सुद्धा वर्णन केलं. इंद्रिय जे जे म्हणती ते तेची पुरुष जे करती. असे काही पुरुष असतात, इंद्रिय जे म्हणेल ते करायचं, इंद्रिय जे म्हणेल ते करायचं. जिभेने सांगितलं मला आज खाण्यासाठी बासुंदी पाहिजे, बासुंदी पाहिजे म्हणजे पाहिजे, तर काही माणसं त्याच बासुंदीच्या प्रयत्नामध्ये पडतात. आपल्याला कशी मिळेल, घरी केलेली चांगली असेल की दुकानातली चांगली असेल. घरी करायचं म्हणलं तर वेळ लागतो, दुकानात ताबडतोब मिळेल, त्याच्या मागं लागतो. अरे पण शुगर झालेली आहे. इंद्रियाचं असं असतं, इंद्रिय रोगाला पाहत नाही. तुम्हाला शुगर झाली का काय झालं ते इंद्रियाला काही घेणं देणं नाही, ते शरीराला आहे. पण तिला काय लागते, बासुंदीच खायला लागते. मनुष्य मग काहीच विचार करत नाही, आपल्याला शुगर झाली का काय झाली, जिभेने मागितलं बस ते तिला द्यायचं, हाच पुरुषार्थ. असं आपलं असतं. इंद्रियाच्या पाठीमागे जातो आपण, इंद्रिय जे म्हणेल तेच करत राहतो. इंद्रियाने सांगितलं आज आपल्याला तमाशाला जायचं, निघाला तमाशाला. इंद्रिय जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती. पण ज्ञानोबारांनी शेरा मारलेला आहे, ते तरलेची न तरती विषय सिंधू. त्यांनी कितीही विषयापर्यंत जाऊ द्या, इंद्रियांना विषयामध्ये कितीही ढकलू द्या, पण तरीसुद्धा तरलेची न तरती विषय सिंधू. हा विषयरूपी समुद्र ते तरू शकत नाही, नाही तरून जाऊ शकत. त्याला वैराग्यवान महात्मा लागतो. ज्ञानोबाराय म्हणतात तैशी इंद्रिय आपैती, जयाचे म्हणितले करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याची बुद्धी स्थिर होते. कोणाची? जो इंद्रियाचं काय करत असतो, दमन करत असतो. तो म्हणेल ते इंद्रिय वागतात. इंद्रिय ज्याच्या स्वाधीन झालेले आहे तो मनुष्य कसा असतो, स्थिर बुद्धी असतो. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्टा निवर्तते. अस्य देहिनः, देहामध्ये राहणाऱ्या जीवात्म्यासाठी, विषया हा निराहारस्य देहिनः, जे निराहार राहतात, काहीच खात नाही, असे काही काही आहे. म्हणजे इंद्रियाला जे आहारच देत नाही असे योगी लोक, तर ते काय करतात, विषया विनिवर्तन्ते, विषयांचा काय होऊन जातो, त्यांचा त्याग होऊन जातो. 5 विषयापैकी जे 4 विषय त्यांचे काय होते, आपोआपच सुटल्या जाते. रस सोडून, रसवर्जम, रस विषय सोडून त्याचे इंद्रिय बाकीचे विषय सगळे निवृत्त होऊन जातात. परंतु अस्य, या बुद्धियोगाचं ज्याला ज्ञान झालं त्या मनुष्यासाठी रसहा अपि, रस विषय सुद्धा काय होतो, परम दृष्ट्वा निवर्तते, परमात्म्याला पाहिल्यामुळं निवृत्त होऊन जातो. अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कौतिक, जे विषयाते साधक तेजिती नियमे. अर्जुना मी तुला एक सांगतो ऐक. काय? जे विषयाते साधक तेजिती नियमे. असे काही काही साधक असतात,
त्यांनी नियमच केला असतो. आपल्याला भगवत प्राप्ती करायची ना, तर विषयाचा काय करायचा, त्याग करायचा. विषय आजपासून सेवन करायचे नाही, असे काही काही असतात. फार कठोर व्रत करतात, विषय सेवन करायचे नाही. फक्त भगवंताचं चिंतन कानाने ऐकायचं, दुसरा विषय ऐकायचा नाही. पिक्चरचे गाणे ऐकायचे नाही कानाने, कानाने तमाशा ऐकायचा नाही, कानाने कोणी निंदा करत असेल निंदा ऐकायची नाही, कानाने कोणी स्तुती करत असेल तर ती स्तुती कानाने ऐकायची नाही. असं करतात ते नियम. फक्त भगवंताचं कानाने ऐकायचं, फक्त भगवंताचं. जिभेचा सुद्धा नियम केलेला असतो. जिभेने कोणाची स्तुती करायची नाही, कोणाची निंदा करायची नाही. फक्त काय करायचं, भगवंताचं नामस्मरण, फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं. असे काही साधक असतात की विषयाते नियमे त्यजती, स्वतःला नियमामध्ये बांधून घेतात आणि नियमामध्ये बांधून घेऊन विषयाला हळूहळू काय करतात, दूर करतात, दूर करतात, दूर करतात. प्रत्येक इंद्रियावर त्यांचं लक्ष असतं, पायावर लक्ष असतं. पायाने फक्त भगवंताचं कीर्तनालाच जाणार किंवा प्रवचनालाच जाणार. जिथं भगवंताचं नामस्मरण चालू आहे तिथंच फक्त त्याचे पाय जाणार, बस दुसरीकडे त्याचे पाय जाणारच नाही. हात आहे हात, त्याचे हात फक्त कीर्तनातच टाळी वाजणार, हाताने फक्त माळच वाढल्या जाणार, दुसरं काहीच करायचं नाही. विषयाचा त्याग करून टाकतात असे काही साधक असतात. पण भगवान सांगतात, ज्ञानोबा सांगतात, श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती परी रसने नियम न करती ते सहस्त्रधा कवळी जती विषयी. पण असे जरी साधक असले, ते श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती, श्रोत्रादी म्हणजे कान झालं, त्वचा, डोळे, अजून नाक, हे जे इंद्रिय, हे इंद्रिय ते आवरतात. परी रसने नियम न करती, जिभेवर त्यांचं नियंत्रण नसतं. कितीही मोठा साधक झाला तरी पंगत दिसली का ते विषय आणि त्याला काही कळत नाही, पंक्तीला बसणारच आणि विषयाचा भोग घेणारच. जिभेवर ताबा नसतो. परमार्थ करणारे जे अनेक मंडळी आहे, त्या मंडळीमध्ये बरेच जण असं असतात की ते इंद्रियाचं काय करतात, नियमन करतात, इंद्रिय आवरायला पाहतात. सगळे इंद्रिय त्यांच्याकडून आवरले जातात, पण जीभ सोडून. जीभ आवरल्या जात नाही, जीभ आवरल्या जात नाही. समोर पदार्थ आला का ते खाण्याची त्याला काय होते, इच्छा होते, इच्छा होते. जीभ आवरली जात नाही. परी रसने नियम न करीती ते सहस्त्रधा कवळी जती विषयी. मग ज्ञानोबा म्हणतात, असे जे साधक आहे त्याने विषयाचा जरी त्याग केला पण जिभेने विषयाचं सेवन करत असेल तर सहस्त्रधा कवळी जती विषयी. या विषयाच्या द्वारे ते कवळले जातात, विषय त्यांना आवळून घेतात आपल्यामध्ये. सहस्त्रधा, हजारो प्रकारे, हजारो प्रकारे. कारण सर्व विषयांची प्रवृत्ती जिभेपासून होत असते, जिभेपासून, जिभेपासून. जिभेवर ज्याने नियमन केलं त्याला दुसरे इंद्रिय आवरण्याची गरज नाही. पण दुसरे किती पण इंद्रिय आवरले आणि जिभेवर जर नियंत्रण असलं तर मग त्याचे इंद्रिय ताब्यात आहे असं म्हणता येत नाही. जिभेपासूनच सर्व प्रवृत्ती सुरू होते. तुम्ही जे अन्न सेवन कराल त्याच अन्नापासून तुमच्या अंतःकरणातील विकार तयार होत असतात. अन्नावर अवलंबून आहे, अन्नावर. म्हणून आहार शुद्धो सत्वशुद्धीही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तुमचा आहार जर शुद्ध असेल तर अंतःकरण काय होईल, शुद्ध होईल, शुद्ध. धातू ऐसा अंतर भाव पोखे. तुमच्या अंतःकरणातील जे धातू आहे, शरीरातील धातू आहे, त्याप्रमाणे तुमचा अंतर्भाव पोखे, अंतःकरणातील भाव तयार होत असतो. तुम्ही जे अन्न खाल तशी तुमची प्रवृत्ती बनत असते. तुम्ही मांस खाता, दारू पिता, असं जर खाल्लं तर काय होईल, तुमचा स्वभाव बदलून जातो, तमोगुणी स्वभाव तयार होतो, क्रोधी होतो मनुष्य, क्रोधी असा स्वभाव होतो. सत्वगुण, सात्विक आहार जर सेवन केला, सात्विक आहार जर तुम्ही खाल्ला तर त्याचाही परिणाम होतो. सत्वगुणाचा आहार जर तुम्ही सेवन केला तर आपोआपच तुमची वृत्ती परमार्थाकडे येते. सात्विक आहार खाणाऱ्याला भजन करावं वाटतं, प्रवचन कीर्तन ऐकावं वाटतं, देवाचं नामस्मरण करावं वाटतं. हे आहारावर अवलंबून आहे, आहारावर. जो जसा आहार घेतो त्याची तशी वृत्ती होत असते. म्हणून आहार अति महत्त्वाचा आहे. आणि तो आहार सेवन करण्याचं साधन आहे जीभ. जिभेने जर सात्विक आहार घेतला तर सगळेच इंद्रिय आपोआप आवरले जातात. रजोगुणी तमोगुणी आहार जर जीभ सेवन करत असेल तर त्याच्या अंतःकरणातील विकारसुद्धा तसेच तयार होतात आणि इंद्रियाचं नियमन संपून जातं. ज्ञानोबा दृष्टांत देतात, जैशी वरी वरी पालवी खुडीजे
आणि मुळी उदक घालिजे तरी कैशेनी नाश निपजे तया वृक्षा. कैशेनी नाश निपजे तया वृक्षा. वरी वरी पालवी खुडीजे. आपल्या दारात झाड वाढलं, ते झाड आपल्याला नष्ट करायचं, त्याच्यासाठी माणसाने काय केलं? झाड बुडापासून तोडलं बुडापासून झाड. पण झाडाच्या खाली काय आहे? पाणी. ते मुळाला पाणी जाते. झाडच तिथं होतं, त्याच्या अख्ख्या शेताला पाणी जातं. अख्ख्या शेताला जिथून पाणी जातं त्या दांडातच त्याचं झाड वाढलेलं. आता याने किती खुडल्यानंतर झाड त्याचं वाळून जाणार आहे, नष्ट होणार आहे. तुम्ही वरून कितीही शेंडे खुडा, पण खाली मुळाला जर पाणी जात असेल तर ते झाड वाढणारच आहे. त्याचा तो स्वभाव आहे. जैशी वरी वरी पालवी खुडीजे. वरून वरून पाला जरी खुडून घेतला आणि मुळी तरी उदक घालीजे, त्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर कैशेनी नाश निपजे तया वृक्षा. त्या झाडाचा नाश कसा होईल? झाडाचा नाश करायचा असेल तर मुळाचा अगोदर काय करावं लागेल? नाश करावं लागेल. मूळ नष्ट केलं की वरचं नष्ट करण्याची गरजच पडत नाही, आपोआप वाळून जातं. मूळ नष्ट करावं लागतं. तसंच आहे, तुम्ही कितीही इंद्रिय आवरा, पण जीभ जर आवरली नाही तर तुमचं इंद्रिय आवरले असं म्हणता येत नाही. पण याच्या उलट फक्त जिभच जर आवरली तर मग बाकीचे इंद्रिय आवरण्याची सुद्धा गरज नाही, ते आपोआपच आवरले जातात. तो उदकाचे निबळे अधिके जैसा आडवेने अंगे फाके तैसा मानखी विषय पोखे रसनाद्वारे. ज्ञानोबराय म्हणतात, मुळामध्ये जर पाणी असेल, मुळाला जर पाणी लागत असेल तर पालवी खुडल्यामुळं तो वर जाणार नाही. वृक्ष झाडाचं कसं असतं, शेंडा आहे तोपर्यंत ते वाढत जातं, पण शेंडा जर खुडून घेतला तर वर जातं का झाड? वर जात नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही शेंडा खुडल्यामुळे ते झाड वर जाणार नाही, पण खाली पाणी असल्यामुळे ते आडवं फाकतं, मग त्याला फांद्या फुटत जाते, मग ते पसरायला लागतं चौकोन. तो आडवेने अंगे फाके उदकाचे नि बळे अधिके, म्हणजे पाण्याच्या बळाने आडवेने अंगे फाके, आडव्या अंगाने ते झाड फाकतं, वाढायला लागतं. तैसा मानशी विषय पोखे रसनाद्वारे. तसं ज्ञानोबराय म्हणतात, रसनेच्या द्वारे, जिभेच्या द्वारे मनामध्ये विषय काय होतात? पुष्ट होतात. जीभ हे मनामध्ये काय करत असते? प्रवेश करत असते. जिभेद्वारा अंतकरणामध्ये विकार उत्पन्न होतात. मानसी विषय पोखे रसनाद्वारे. येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू नये रस हटे, हे जीवनाची हे न घटे येणे विन. त्याचं कारणही ज्ञानोबराय सांगतात की येरा इंद्रिया विषय तुटे. बाकीच्या इंद्रियाचा आणि विषयाचा आपण ताटातूट करू शकतो. बाकीच्या इंद्रियाची आणि विषयाची ताटातूट करू शकतो. समजून घ्या, एखादा मनुष्य हिमालयात जाऊन राहतो, त्याला कोणाचंच घेणं देणं नाही, एकटाच राहतो. काय कंदमुळं फळं असतील तेवढं खातो आणि आपल्या गुफेमध्ये जाऊन झोपतो, काहीच करत नाही. पण श्रोत्र जे कान, त्या कानावर तो नियम करू शकतो. कानात जर त्याने बोळेच घातले, त्यांनी विचारच केला आजपासून काहीच ऐकायचं नाही शब्दसुद्धा, त्याचा काही फरक पडणार आहे त्याला? का त्याने कानाने ऐकलं नाही म्हणजे तो मरून जाणार आहे का? काहीच फरक पडणार नाही. कारण याच्यावर नियमन करता येतं. वाणीवर सुद्धा नियमन करता येतं. काही महात्मे राहतात 36 वर्ष झाले मौन, बोलतच नाही ते. का नाही बोललं तर काही फरक पडत नाही ना. तसं काही नसतं. बोललं म्हणजेच व्यवहार चालतो, बोललं नाही म्हणजे व्यवहार चालत नाही. ज्याला व्यवहारच करायचा नाही, जो एकांतात राहतो, त्याने मौन धरलं तरी त्याच्या जीवनामध्ये काही बिघाड होत नाही. म्हणजे वाणीवर सुद्धा काय करता येतं? नियमन करता येतं. ज्ञानोबराय म्हणतात, येरा इंद्रिया विषय तुटे. हे बाकीचे जे इंद्रिय आहे त्यांचा आणि विषयाची ताटातूट होऊन जाते, काही अडचण येत नाही. पण तैसा नियमू नये रस हाटे तैसा नियमू नये. जिभेचा आणि विषयाची ताटातूट करता येईल असा काही नियम आजपर्यंत कुठं तुम्हाला दिसणार नाही. का? हे जीवनाची न घटे येणे विन. जिभेशिवाय मनुष्य जगू शकत नाही. कसं जगू शकत नाही? तुम्ही ठरवलं आजपासून जिभेमध्ये काहीच टाकायचं नाही, अन्न न खाता मनुष्य काही दिवस जगू शकेल. पण जर पाणीच पिला नाही तर जगेन का? पाण्याशिवाय मनुष्य जगू शकतो का? नाही. जीवन म्हणजे पाणी. जीवन हे न घटे येणे विन. पाण्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही आणि जिभेशिवाय पाणी आत जाऊ शकत नाही. म्हणून रसनेचं नियमन करता येत नाही. मग अर्जुना स्वभावे ऐशियाही नियमाते पावे, जय का परब्रह्म अनुभवे होऊनी जायजे. अर्जुना, अनुभवे परब्रह्म होऊनी जायजे. जर एखादा मनुष्य अनुभवाने परब्रह्म झाला
त्याने साधना केली आणि साधना करून भगवंताची प्राप्ती करून घेतली, भगवंताच्या नामाची साधना केली आणि ही साधना करून त्याने भगवंत प्राप्त केला. आता तो स्वतः स्वरूपाने कोण झालेला आहे? परब्रह्म झालेला आहे. ज्ञानोबरांनी मुद्दाम शब्द घातला, अनुभवे. अनुभवाने तो काय झालेला पाहिजे? परब्रह्म झालेला पाहिजे. अनुभवाने ब्रह्माचा त्याला अनुभव आला पाहिजे, देवाचा अनुभव आला पाहिजे. देवाचा अनुभव सांगणारे पुष्कळ आहे. तुम्ही जगामध्ये जर हिंडले तर अनुभव सांगणारे तुम्हाला पुष्कळ मिळतील, अनुभव आलेले कमी. असा छाती ठोकपणे कोणीच सांगू शकत नाही की मला देवाचा अनुभव आला, मी देवाला पाहिलं, मी परमात्मा स्वरूप झालो. असे सांगणारे पुष्कळ तुम्हाला सापडणार नाही, पुष्कळ सापडणार नाही. थोडे फार मोजके कुठंतरी सापडतील जे महात्मे असतात ते. अनुभवाचे लोक आता काय आहे? कमी आहे. ज्यांना देवाचा अनुभव झाला ते दुर्मिळ आहे. बोलणारे तुम्हाला पुष्कळ सापडतील. देव कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं रूप कसं आहे, त्याने अवतार कोणते कोणते घेतले, कधी अवतार घेतो, कशासाठी अवतार घेतो, देवाचं कार्य काय आहे, हे तुम्हाला सांगणारे भरपूर मिळतील, पण अनुभवाचं मिळणार नाही. अनुभवाचा दुष्काळ आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात परब्रह्म अनुभवे होऊन जायचे. अनुभवाने जो देव झालेला आहे त्याला आता अनुभव आलेला आहे की हे सगळं जगत कसं आहे, हे सगळं खोटं आहे, फक्त खरा कोण आहे? देव आहे, आणि तो देव मी आहे. असं ज्याला अनुभव आला तोच महात्मा आहे. जय का परब्रह्म अनुभवे होऊन जायचे. जर अनुभवाने तो परब्रह्म स्वरूप झाला तर मग अर्जुना स्वभावे ऐशियाही नियमाते पावे. तो जिभेवर सुद्धा नियंत्रण करू शकतो, जिभेवर सुद्धा नियंत्रण करू शकतो. ब्रह्मज्ञानी पुरुषाने काही न खाल्लं तरी सुद्धा त्याला अडचण येत नाही, काहीच अडचण येत नाही. त्याने पाणी नाही पिला तरी सुद्धा तो जगत असतो. का? कारण ब्रह्मज्ञान त्याच्या अंतःकरणामध्ये भरलेलं आहे. ब्रह्मज्ञानी पुरुषाला खायची चिंता नाही, ब्रह्मज्ञानी पुरुषाला पाणी सुद्धा पिण्याची चिंता नाही, कोणतीच चिंता त्याला नसते, कोणतीच चिंता नसते. भगवंतानी ज्या वेळेस गोकुळामध्ये इंद्राची पूजा बंद केली, गोकुळातले लोक दरवर्षीप्रमाणे इंद्राची पूजा करत होते. इंद्र देवता आपल्याला काय करते? पाऊस पाडू देते. मग ते पावसाने सगळे झाडं झुडपं उत्पन्न होतात, ते गवत खाऊन आपल्या गायी जगतात आणि गायीपासून आपल्याला दूध मिळतं आणि दुधावरच सगळं गोकुळातला धंदा सुरू होता. मग असं असताना त्या इंद्राचं काहीतरी आपल्यावर उपकार आहे, उपकाराची परतफेड केली पाहिजे म्हणून काय करायचे? दरवर्षी इंद्रयाग करायचे. इंद्रयाग, इंद्राच्या विषयी केलेला यज्ञ, त्या यज्ञामध्ये इंद्राला आहुती द्यायची आणि त्या आहुतीने इंद्र काय व्हायचा? संतुष्ट व्हायचा. असं दरवर्षी चालत होतं. पण आता भगवान परमात्म्याचा अवतार झाला, भगवंताला कळायला लागलं आणि कळायला लागलं त्या वर्षीच इंद्रयाग आला. आणि इंद्रयाग आल्यानंतर पाहिलं सगळी तयारी सुरू आहे. कोणी मंडप घेऊन पळतं, तर कोणी ते लोकाला आमंत्रण देऊ राहिलं, कोणी ब्राह्मणाला बोलायला गेलं. भगवंताने विचारले गावामध्ये एवढी धावपळ कशासाठी? विचारल्यानंतर कळालं आपल्या गावामध्ये उद्या काय आहे? इंद्रयाग आहे. इंद्रयाग. देवाने सांगितलं इंद्रयाग म्हणजे काय असतो? तर म्हाताऱ्या लोकांनी सांगितलं की बा आपल्या इंद्रावर उपकार आहे आणि त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आपण इंद्रयाग करत असतो. असं सांगितल्यानंतर आता देवाला हे इंद्राचा अहंकार नष्ट करायचा होता. मग देवाने ठरवलं आता इंद्रयाग होऊ द्यायचा नाही. सगळे पोरं एकत्र केले, पोराला सांगितलं इंद्रयाग उद्या होऊ द्यायचा नाही. मीटिंग घेतली, ठरलं सगळं. आणि दुसऱ्या दिवशी इंद्रयाग होणार, तर त्याच दिवशी काय केलं भगवंताने? नंदबाबाकडे सगळे पोरं घेऊन गेले आणि सांगितलं बाबा आजपासून इंद्रयाग बंद, गावात आजपासून इंद्रयाग करायचा नाही. नंदबाबांनी सांगितलं का करायचं नाही? इंद्रयाग करणं चांगलं असतं, आपल्यावर उपकार आहे ते करायचं. म्हटले इंद्रयाग करायचा नाही. इंद्र काय करतो आपल्यासाठी? काय करतो इंद्र आपल्यासाठी? तुम्ही कधी इंद्र पाहिला का? पाहिला का इंद्र? नाही पाहिला. तुम्ही दरवर्षी इंद्रयाग घालता, त्याच्या नावाने आहुती देता, एवढं मोठं तूप वायाला घालता त्या यज्ञात, एवढं सगळं करता. इंद्र कधी तुम्हाला विचारायला आला का? तुमचं बरं चाललं का? दुष्काळ पडला का? का पाऊस पडला नाही तुमच्याकडं? कसं चाललं विचारलं कधी? नाही. जे देव तुम्ही कधी पाहिला नाही, त्या देवाची कधी तुम्हाला विचारायला आला नाही, त्या देवाची तुम्ही एवढी साधना का करता? त्याच्यासाठी एवढा खर्च तुम्ही का करता? ते इंद्राचा अहंकार घालवण्यासाठी देवाने एवढं सगळं सांगितलं. वास्तविक इंद्र ही आपली देवता आहे,
सगळ्या देवतांमध्ये मुख्य देवता इंद्र आहे, इंद्र देवांचा राजा आहे, सगळं खरं आहे, पण त्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी देवाने लीला केली. आणि मग देवाने समजावून सांगितलं सगळ्याला, आपल्यावर कृपा करणारा, आपलं ज्याच्यावर चालतं ते सगळं करणारा कोण आहे? गोवर्धन पर्वत आहे. गोवर्धन, गोवर्धनच काय करतो? वृष्टी करतो. गोवर्धनाच्या चाऱ्यावरच गायी जगतात आणि त्याच्यामुळेच गायी आपल्याला दूध देतात, दुधावर सगळं चालतं. गोवर्धनाची आपल्यावर कृपा आहे, म्हणून आजपासून इंद्रयाग करायचा नाही, गोवर्धन याग करायचा असं ठरवलं. ठरवल्यानंतर मग सगळे सामुग्री घेऊन तिथं गेले आणि तिथं गोवर्धन याग सुरू झाला. गोवर्धनाचा यज्ञ सुरू झाला. यज्ञ पूर्ण झाला. आता प्रसाद दाखवायला पाहिजे. प्रसाद दाखवायला लागले तर तिथं भगवंताने सांगितलं, अरे इंद्र थोडाच आहे हा आमचा गोवर्धन, इंद्रासारखं थोडंच आहे. प्रसाद एका बाजूला ठेवून द्यायला, त्याच्या नावाने पाणी फिरलं आणि त्याने खाल्ला असं समजून घ्यायला. गोवर्धन साक्षात येणार आहे. आणि भगवंताने संकल्प केल्याबरोबर गोवर्धन भगवान त्याच्यातून प्रगट झाले. शंख, चक्र, गदा, पद्म अशी चतुर्भुज मूर्ती प्रकट होऊन प्रसादाचा काय केला? अंगीकार केला. आता इंद्राला बातमी कळाली. इंद्र वाट पाहत होता, अजून आहुती कस काय आहे ना. मग इंद्राला सांगितलं गेलं की तुमची आहुती आता बंद झाली, आता तुम्ही धंदा चेंज करा, आता दुसरा काहीतरी धंदा पहा, मृत्यू लोकातले लोक आता तुम्हाला मानत नाही. असं पाहिल्यानंतर सांगितलं, कोणता गाव आहे जे मला आहुती देत नाही? त्यांनी सांगितलं, गोकुळ नावाचं जे गाव आहे दरवर्षी तुम्हाला आहुती देत होतं, पण आजपासून तिथं यज्ञ होणार नाही. त्यांनी गोवर्धनाचा यज्ञ केलेला आहे. इंद्राने सांगितलं गोकुळ. इंद्राने मेघाला आज्ञा केली. सावर्तक नावाचे मेघ जे प्रलयकाली येतात, त्या मेघाला आज्ञा केली, जा आणि गोकुळीचा ठाव उरून येदा. जगाच्या नकाशामधून गोकुळ हे नाव उद्यापर्यंत पुसलं पाहिजे. उद्याच्या लोकाला कळलंच नाही पाहिजे इथं गोकुळ म्हणून काहीतरी होतं. नष्ट करून टाका सगळं. आज्ञा केल्याबरोबर तातडीने आज्ञा मेघा करी राव, गोकुळीचा ठाव उरून येदा. मग मेघाला आज्ञा केल्यानंतर मेघ गेले आणि पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांना वाटलं थोडाफार आवरण, थोडाफार आवरण, कशाचं काय, 10-5 मिनिटात तर चंद्रभागेला महापूर, वाढलं पाणी. मग सगळ्याला वाटलं आता चिंता वाटायला लागली. आणि म्हाताऱ्या माणसाने बरोबर अंदाज काढला. म्हाताऱ्या माणसाला अंदाज कळतच असतो. बरोबर अंदाज काढला, इंद्र आपल्यावर कोपला. आम्ही सांगित होतो एवढ्या वर्षापासून सुरू असलेलं आहे, हे मोडणं चांगलं नाही, तुम्ही ऐकलं नाही. आता इंद्र आमच्यावर काय झाला? कोपला. आता सगळे राग कोणावर काढायला लागले? ज्याने केलं त्यांनी. कृष्णा, तूच हे सगळं केलं, आता याचं संकट कोण निवारण करणार? भगवान परमात्म्याने सांगितलं, ज्याची आपण पूजा केली त्याचं काम आहे संकट निवारण करण्याचं. गेले भगवान परमात्मा गोवर्धन पर्वताजवळ, कुठं कान लावला काय माहीत, आणि सगळ्याला सांगितलं, अरे गोवर्धन भगवान म्हणत आहे तुम्ही मला उचला आणि त्याच्या खाली जाऊन राहा. सगळे लोक म्हणायला लागले, अरे देवा, हे काय चेष्टा करण्याचं वेळ आहे का? इथं मरण्याचं संकट आलं आणि तू म्हणतो गोवर्धन पर्वत उचला. गोवर्धन काय पिठाची गोणी का उचलायला? अरे गोवर्धन भगवंताची आज्ञा आहे, तुम्ही उचलून तर पहा. सगळ्यांनी हात लावले. कशाचं उचलतो गोवर्धन? भगवंताने हात लावला. पर्वताशी हात लाविला अनंती, तो जाय वरते आपोआप. भगवंताची शक्ती म्हटल्यावर फक्त हात लावण्याचा उशीर, पर्वत आपोआपच काय झाला? वर गेला. सर्वांनी पर्वत वर गेल्यानंतर धारण केला. सर्वांच्या मध्ये भगवान परमात्मा उभे होते, करंगळी लावली आणि उभे होते. मग बाकीच्या काही लोकांनी अशा काठ्या धरल्या, काही उंच होते त्यांनी डोके लावले. असं सगळ्यांनी पर्वताला धारण केलं. पाऊस सुरू झाला. धो 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 पाऊस झाला. 1 दिवस नाही, 7 दिवस पाऊस पडला. 7 दिवस वर्ष तसे 7 दिवस पाऊस पडत होता, कायम पाऊस पडत होता. आणि त्या गोवर्धनाच्या खाली सगळे आश्रयाला थांबलेले होते. आश्रयाला, गोवर्धनाचा आश्रय. मग भगवंताने सांगितलं, पहा, इंद्र जरी कोपला तरी सुद्धा आश्रय देणारा कोण आहे? गोवर्धन पर्वत आहे, गोवर्धन. आणि सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या गोपाळामधला एक गोपाळ होता, त्याचं नाव पेंध्या. पेंध्या म्हणजे खोडीचाच होता, त्याच्याच पार्टीत राहायचा पण विरोधी पक्षाचं काम करायचा. खोडीचाच होता पेंध्या. आता पेंध्याने पाहिलं सगळ्यांनी काठ्या लावलेल्या आहे, कोणी डोके लावलेले आहे. जे बारीक होते त्यांनी खाली उभा राहण्यासाठी इटा घेतला, त्याच्यावर उभा राहिले. सगळ्याला घाम फुटू राहिला. आणि हे भगवान परमात्म्याने असा हात लावून उभा राहिला. वरून बढाया मारायला लागला, अरे तुम्ही आता थकले असते तर सोडून द्या हात. बाकीच्याला म्हणायला लागला, देव म्हणायला लागला, तुम्ही थकले असतील आता हात सोडून द्या, काठ्या खाली काढून घ्या. मी धरलेला आहे पर्वत. आणि फक्त काय लावली?
करंगोळी लावली आणि मग प्यांद्या म्हणायला लागला, देवा काय चेष्टा लावली. अरे एवढ्या जणांनी सगळ्यांनी पर्वत धरला म्हणून थांबला पर्वत, आणि तू काय म्हणतो मी पर्वत उचलून धरला. आम्हाला सांगू नको, तुझ्याच करंगळीला त्रास होता असला तर घे काढून, आता आम्हाला कशाला सांगतो. आता देवाला सुद्धा लीलाच करायची होती, आपल्याची सुद्धा काय करायची होती, शक्ती दाखवून द्यायची होती. मी कोण आहे हे दाखवून द्यायचं होतं. भगवंताने सांगितलं, पहा बरं का सारे सावध राहा, मी आता काय करून घेतो, करंगळी काढून घेतो. त्याने सांगितलं काढ खाली, बढाया मारून सांगू राहिला मी करंगळी काढून घेतो. भगवंताने फक्त थोडं असं केलं, थोडं असं केलं. आता ज्याने डोके लावले त्यांच्या दांड्या आपोआपच वाकल्या खाली, सारे वाकले खाली, ओझं यायला लागलं. मग सांगितलं, अरे देवा नको नको नको, तसाच धरून राहा, आम्ही करणारे कोणीच नाही, तूच धरलेला आहे. आणि त्या ठिकाणी 7 दिवस पाऊस झाला. आता 7 दिवस पाऊस झाला. हे इंद्र यागाला आले, आपले गोवर्धन यागाला आलेले होते, आणि गोवर्धन याग तेवढ्या पंक्तीपुरतं सामान आणलं होतं. तेवढी पंगत झाली होती त्यांची, सगळं खाल्लं होतं, सामान संपून गेलं. आता 7 दिवस त्याने त्याच्या खाली काय खाल्लं, गोवर्धन पर्वताच्या खाली 7 दिवस पाऊस झाला, 7 दिवस त्यांनी काय खाल्लं असेल. आणि काही खाल्लं नाही तर जगू शकणार नाही, एवढा मोठा पर्वत धरलेला आहे. 7 दिवस त्या ठिकाणी कसे जगले, कसे जगले, कसे जगले. तुकोबाराने त्याचं उत्तर दिलं, कृष्णाची सुखे भूक नाही तहान. भगवंताने काय केलं, आपलं जे स्वरूप आहे सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रगट केलं, सगळ्याच्या अंतःकरणामध्ये कृष्णरूप प्रगट केलं. आणि भगवंत स्वरूपाने आनंद रूपे सगळ्याच्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झाला, आणि आनंदामध्ये सगळे तल्लीन झाले, विसरून गेले, भूक तहान सगळं विसरून गेले. कृष्णाची सुखे भूक नाही तहान, त्याच्या सुखाने तहानाने भूक काय झाले, विसरून गेले. म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये स्वरूप प्रगट झालं, ज्ञान प्रगट झालं. तहान भुकेची आठवण राहिली का, नाही राहिली. नाही. तात्पर्य एवढंच आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवत स्वरूप आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान आहे, त्याला तहानही लागत नाही आणि भूकही लागत नाही. ज्ञानोबा तेच म्हणतात. मग परब्रह्म अनुभवे होऊन जायचे. परब्रह्म जर स्वरूपाने तो झाला, भगवत ज्ञान जर प्राप्त झालं, तर आयशियाही नियमाते पावे. जिभेचं सुद्धा तो नियमन करू शकतो. त्याने नाही खाल्लं तरी अडचण नाही, त्याने नाही पाणी पिला तरी सुद्धा अडचण नाही. तै शरीर भावनासती इंद्रिये विषय विसरती, जे सोहमभाव प्रतिती प्रकट होय. अर्जुना, तै शरीर भावनासती, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर शरीर भाव त्याचे नष्ट होऊन जातात. तो शरीराला मी मानत नाही. जे इंद्रिय विषय विसरती, इंद्रिय विषयाला विसरून जातात. सोहमभाव प्रतिती प्रकट होय, ज्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये सोहमभाव प्रतिती प्रकट होते, मी वासुदेव आहे, मी भगवान आहे, सह अहम, तोच मी आहे, अशी प्रतिती, असं ज्ञान ज्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं, तर तो मनुष्य सगळ्या विषयाला विसरून जातो, सगळ्या विषयाला. बाकीच्या इंद्रियावर नियमन करेल यात हरकत नाही, त्याचं जिभेवर सुद्धा काय प्राप्त होतं, नियंत्रण प्राप्त होतं. जिभेवर सुद्धा नियंत्रण प्राप्त होतं. त्याने सांगितलं जिभेला हे खायचं नाही, ते नाही खात, कारण विषयालाच ते इंद्रिय काय होऊन जातात, विसरून जातात, विसरून जातात, सगळ्या विषयाला विषय विसरून जातात. तुकोबारायांच्या जीवनातील घटना आहे. जिजाबाईचा भाऊ बऱ्याच दिवसानंतर काय झाला, जिजाबाईच्या घरी आला, बहिणीच्या घरी आला. आता घरी संध्याकाळी आला, संध्याकाळी खायला घरात काहीच नव्हतं तुकाराम महाराजाच्या घरी. कशाचं काय संध्याकाळी घरी खायला, मग काय थोडंफार होतं ते केलं येडवाकडं, खाऊ घातलं त्याला आणि मुक्कामाला ठेवून घेतलं. सांगितलं उद्या सकाळी तू काय कर, आता जेवण करून जाय, चांगला गोडधोड स्वयंपाक मी करीन. जिजाबाईला सांगितलं. मग जिजाबाईने रात्रभरात इकडून पाय तिकडून पाय सगळं पसारा गोळा करून आला पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यासाठी. सगळं केल्यानंतर आता तुकाराम महाराजांनी पाहिलंच होतं, भेटले, बोलले, थोड्या गप्पा मारल्या, आणि सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या केली, पांडुरंगाची पूजा केली, आणि एवढं सगळं आटोपल्यानंतर घेतला विना आणि चिपळ्या निघाले डोंगरावर. लगेच जिजाबाईने हात धरला, महाराज थांबा, आज तुम्ही मंदिरातच भजन करा, आज डोंगरावर जायचं नाही. तुकोबाराने विचारलं, का नाही जायचं, रोज मी जातो, रोज तर मला तू आडवत नाही, रोज मला तुला ध्यान करून देते, महाराज आज जायचं नाही का डोंगरावर, आज का तू आडवत आहे. जिजाबाईने सांगितलं, तुम्ही पाहिलं नाही का रात्री कोण आला. म्हटले पाहिलं, तुझा भाऊ आला, मी बोललो त्याला. बरं बरं, तरी सुद्धा तुम्ही आज इथंच भजन करायचं. म्हटले इथं का भजन करायचं. म्हटले त्याला आपल्याला जेव घालायचंय, स्वयंपाक करायचा, गोडधोड स्वयंपाक करायचा, मग त्याच्यासोबत घरातला माणूस लागेल ना कोणतरी जेवायला.
बरं म्हटले, भजनात जर विक्षेप होत नसेल तर मग जिजाबाईचं ऐकायचे तुकाराम महाराज, पण भजन जर घडत नसेल तर मग जिजाबाईचं सुद्धा ऐकत नव्हती. आता डोंगरावर करायचं काय, मंदिरात करायचं काय, बसले मंदिरात भजन करत. इकडे जिजाबाईने सगळी खटपट केली, स्वयंपाक तयार केला आणि स्वयंपाक तयार केल्यानंतर पोराला पाठवलं, महाराजाला बोलून आणा. मंदिरातून बोलून आणलं आणि बसले जेवायला, हात धुतले सगळ्यांनी. आता तुकाराम महाराज बसले आणि त्यांच्या शेजारी जिजाबाईचा भाऊ बसला, दोघच जण घरात. जिजाबाई स्वयंपाक वाढायला लागली, सगळं वाढलं. तुकोबाराय होते, आता त्याने गीतेचा 15वा अध्याय मांडला, भगवंताचं नामस्मरण केलं. ओम सहना ओतू सहन भुनक तू, पाणी ओवळलं ताटाला. दोघं बसले जेवायला. आता बसल्यानंतर पहिला घास घेतला तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांनी सणासण 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 खायला सुरुवात केली. आता जिजाबाईचा भाऊ, जिजाबाईच्या भावाने पहिला घास घेतला, जिभेने सांगितलं, बास आता आतमध्ये माल टाकायचा नाही. का माल टाकायचा नाही, काय झालं त्या दिवशी काय माहीत, पण जिजाबाईच्या हातातून त्या स्वयंपाकामध्ये मीठ टाकायचंच विसरून गेली. मीठच टाकलं नाही स्वयंपाकात, कशातच मीठ नाही टाकलं, कशातच मीठ नाही. कणकीत मीठ नाही टाकलं, त्या सारामध्ये आमटीमध्ये मीठ नाही टाकलं, भातात मीठ नाही, वरणात मीठ नाही, भज्यामध्ये मीठ टाकलं नाही, कशातच टाकलं नाही. त्या दिवशी जे पापड कुरड्या तळल्या होत्या ते जेव्हा केल्या त्याच्यातसुद्धा मीठ टाकलेलं नव्हतं. मीठच नाही कशात. आता मीठच नसल्यानंतर अन्न जाईल का? मिठाशिवाय अन्नाला चवच नाही. रुचीनेदी अन्न ज्यात नसता लवण, ज्याच्यात लवण म्हणजे मीठ नाही ते अन्न रुचीच देत नाही. मीठ नाही अन्न तेने न्याये, मिठाशिवाय चवी नाही. आणि आता जिजाबाईचा भाऊ होता तो चवीने खाणारा माणूस, श्रीमंत माणूस होता, रोज चवदार पदार्थ खायचा, मिठाचे पदार्थ खायचा, आणि एकदमच कशात मीठ नाही म्हटल्यावर मग त्याला कस तरी झालं. एका घासामध्येच त्याने काय केलं, आवरल्यासारखं केलं. मग आपलं जेवढं वाढलं होतं ताटात तेवढं थोडं 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 खायला लागला. इकडं हात घालून पाय त्याच्यात मीठ नाही, ते खाऊन पाय त्याच्यात मीठ नाही, भजे खाऊन पाय भज्यात मीठ नाही, कशातच मीठ नाही. त्याला मीठ मागण्याची लाज वाटायला लागली. कसं मीठ मागावं, कारण घरचा मालक तर सणासण सणासण चालू आहे. 1-2 चपात्या झाल्या आणि 3 पुरणपोळ्या झाल्या, 4 पुरणपोळ्या झाल्या, सणासण चालू आहे, ते मीठ मागत नाही ना, आपण कसं काय मागावं. म्हणून जिजाबाईचा भाऊ लाजला. जिजाबाई पाहायला लागली, घेत काऊन नाही, घेत काऊन नाही, वाढायला लागली. खाणारे खाणारे, त्यांनी सांगितलं खाता, खाऊ राहिलो ना, आता हळूहळू खातो मी, हळूहळू खातो. आणि महाराजाच्या 2 पुरणपोळ्या संपून तिसरीची तयारी, आणा. आता महाराजाला खाऊ घातलं होतं, पण खरा स्वयंपाक कोणासाठी होता? भावासाठी केलेला होता, भावासाठी. आपल्या भावाने जेवावं. तिला वाटत होतं जेवढ्या पुरणपोळ्या केल्या तेवढ्या माझ्याच भावाने खावं, पण आता त्यांच्यासोबत जेवायला वाढीत होती. झालं, त्यांचं जेवण झालं, आवरलं, सगळ्यांनी हात धुतले. हात धुतल्याबरोबर महाराज गेले, लागले भजन करायला. भावाला वाटं लावलं आणि वाटं लावल्यानंतर मग जिजाबाई बसली जेवायला. मागण शेवटला जिजाबाई जेवायला बसली. आता वाटं लावायचं, पण तोपर्यंत तो बाहेरच बसला. त्याने सांगितलं तू अगोदर जेवण कर आणि मग मी जातो. आता जिजाबाई जेवण केल्यानंतर पहिला घास घेतला आणि पहिल्याच घासात लक्षात आलं भाऊ का जेवला नाही. पहिल्याच घासात लक्षात आलं. आणि मग जिजाबाईला राग अनावर झाला. मग आवाज दिला, महाराज या इकडं. आता ते आवाज ऐकल्यानंतर तुकाराम महाराज इकडं थरथर कापायला लागले. आता काहीतरी भानगड झाली. महाराज गेले. आता महाराजांनी पाहिलं, बोला काय म्हणता. माझा भाऊ जेवला नाही. महाराज म्हणले, माझ्यासोबत जेवला ना, तू पाहिलं नाही का, तूच वाढलं ना आणि जेवला नाही. म्हणते तसं नाही, जेवायला बसला होता पण जेवला नाही. म्हणले त्याला भूक नसेल. कशाची भूक, रात्री भात खाऊन झोपलेला आहे, भूक नाही म्हणता तुम्ही. बरं, मग त्याचं पोट दुखत असेल, विचारून पहा त्याला, काय पोट दुखतं का. म्हणले नाही, त्याचं पोट पण दुखत नाही. मग तुझ्यासोबत जेवायला घे परत, दोघं भाऊ बहीण जेवा परत. म्हणले आता का तो काय बिनलाज आहे काय परत परत जेवायला, मोठ्या घरचा आहे. महाराजांनी सांगितलं मग अडचण काय आहे, तो जेवला का नाही याचं कारण विचार ना तू. म्हणले कारण मला कळलं. काय कारण कळालं तुला? पहिला घास घेतल्याबरोबर कळालं अन्नामध्ये काय नाही, मीठ नाही. कोणत्याच अन्नामध्ये मीठ नाही, भज्यात नाही, कुरडईत नाही, कशातच मीठ नाही. हा, मग तुकाराम महाराजाचं लक्षात आलं. पण महाराजांनी सांगितलं मी तर पोटभर जेवलो, भाऊ कोणाचा आहे, तुझा आहे. त्याला वाढलं कोणी, तू वाढलं. स्वयंपाक तयार कोणी केला, तू केला. हे सगळं कुठं ना तुमच्या दोघांचं. तू मला का त्रास देऊ राहिली येऊन, मला कशासाठी बोलती. स्वयंपाक तू केला, मीठ तू नाही टाकलं, मी काय करणार. मग जिजाबाईंनी सांगितलं अहो तसं नाही, स्वयंपाक मीच केला, वाढलं मीच,
माझ्याच भावाला जेव घातलं. पण तुम्हाला एवढं सरळ सरळ कळत नाही का? घरचा माणूस पाहुण्यासोबत जेवायला कशासाठी बसावा लागतो? तुम्हाला मी त्याच्यासाठी जेवण्यासाठी कशासाठी बसवलं होतं त्याच्यासोबत? म्हणले जेवायला सांगितलं होतं, मी जेवलो. तसं नाही म्हणले, घरचा माणूस जेवायला नसतो राहत. काय कमी आहे काय कमी नाही तेवढं सांगण्यासाठी त्याला जेवायला बसावं लागतं. म्हटले बरं. म्हणले मी सांगितलं असतं. महाराज म्हणतात जिजाबाईला, मी सांगितलं असतं तुला की मीठ नाही, मीठ आण, याला मीठ वाढ, सांगितलं असतं. पण मला कळालं असतं तर सांगितलं असतं. कळालंच नाही तर मी सांगणार कुठून? सांगणार कुठून? सांगणार कुठून? तुकोबारायांची स्थिती होती, अन्नामध्ये मीठ नाही एवढं लक्षातच आलं नाही. मीठ नाही हे कळालं, पण भगवंताचे भक्त आहे म्हणून मीठ मागूनच घेतलं नाही, खाल्लंच नाही, तसंच बळच बळच खाल्लं असं नाही. अन्नात मीठ नाही हे कळालंच नाही, जिभेने सांगितलंच नाही महाराज याच्यामध्ये मीठ नाही म्हणून, कळालंच नाही. का? इंद्रिय विषय विसरती. त्यांचे इंद्रिय सगळ्या विषयाला विसरून गेले होते, सगळ्या विषयाला विसरून गेले होते. विषयाची आठवण इंद्रिय करत नव्हते, इंद्रिय भगवंताची आठवण करत होते. तै शरीर भावना सती, इंद्रिय विषय विसरती, इंद्रिय विषय विसरून जातात. जय सोहम भाव प्रतिती प्रकट होय. त्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताचं ज्ञान प्रकट झालेलं आहे, भगवंताचं भजन प्रकट झालेलं आहे, भगवंताविषयी प्रेम प्रकट झालेलं आहे. ते शरीर भावावर नसतातच, शरीर भावावर नसतात, शरीराला सोडून राहतात. त्यांच्या अंतकरणामध्ये शरीर भाव नसतो. यततो ह्यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथिनी हरंती प्रसभम मनः. कौंतेय, हे अर्जुना, विपश्चितः यततः अपि पुरुषस्य, जो ज्ञानी पुरुष आहे, यततः प्रयत्न करणारा पुरुष आहे, त्या पुरुषासाठी सुद्धा प्रमाथिनी इंद्रियानी, हे बलवान प्रमथन करणारे जे इंद्रिय आहेत ते इंद्रिय प्रसभम मनः हरंती, त्या मनुष्याचं मन सुद्धा बळच हरण करून घेतात, बळच. फार ताकदवान आहे इंद्रिय. एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना, जे रहाटताती जतना निरंतर. एरवी तसं जर पाहिलं अर्जुना, जे जतना निरंतर रहाटताती, जे नेहमी इंद्रिय आवरण्यासाठी प्रयत्न करत असतात, असे जे साधक आहे, तर साधना आया नये, त्यांनी साधन जरी केलं तरी सुद्धा इंद्रिय आवरल्या जात नाही. इंद्रिय आवरणं तेवढं सोपं नाही, कितीही साधन केलं तरी आवरल्या जात नाही. पण जया ते अभ्यासाची घरटी, यम नियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरुनी आहाती. सामान्य लोकांचं जाऊ द्या, भगवान सांगतात अर्जुना सामान्याचं जाऊ दे, पण असे जे काही साधक आहे, कसे? जया ते अभ्यासाची घरटी, ज्याने आपल्या चोहोबाजूला अभ्यासाचं कुंपण केलेलं आहे. अभ्यासाच्या आतमध्ये दुसऱ्याला येऊ द्यायचं नाही, फक्त अभ्यास करायचा, फक्त अभ्यास करत राहायचा, प्रयत्न करत राहायचे, असं ज्याने ठरवलेलं आहे. यमनियमांची ताटी, ज्याने अंतकरण रूपी घराला यमनियमाची ताटी लावलेली आहे, ताटी लावलेली आहे. यम आणि नियम एवढंच जे करतात, भगवंताचा स्वाध्याय करतात, जे मना ते सदा मुठी धरून आहाती, आपलं मन आपल्याला धोका देईल, आपल्याला परमार्थापासून दूर करील, म्हणून त्यांनी काय केलं? मनाला मुठीमध्ये धरलेलं आहे, मनाला सोडतच नाही ते हातातून. जे मना ते सदा मुठी धरून आहाती, असेही जरी असले तरी तेही किजती कासाविषयी, या इंद्रियांची प्रौढी ऐशी, जैशी मंत्रज्ञाते व्यवशी भुलविका. भगवान सांगतात अर्जुना, त्यांना सुद्धा हे इंद्रिय कासावीस करतात. जे रात्रंदिवस दक्ष असतात, आपण परमार्थाच्या मार्गावर आहे, परमार्थाच्या मार्गावरून आपले पतन होईल, हे इंद्रिय विषयाकडे जातील, हे मन आपलं जे आहे ते मन विषयामध्ये जाईल, म्हणून ते नेहमी अभ्यासामध्ये राहतात. फक्त अभ्यास करायचा, चिंतनाचा अभ्यास करायचा, मनाला बाजूला जाऊ द्यायचं नाही. असा अभ्यास करणारा जो मनुष्य आहे त्याला सुद्धा हे इंद्रिय काय करतात? कासावीस करून सोडतात, कासावीस. तेही किजती कासाविषयी, या इंद्रियांची प्रौढी अशी. इंद्रियाचं महात्म्यच असं आहे, एवढे मोठे बलवान आहे इंद्रिय, कितीही अभ्यास करणारा असू द्या, त्याला सुद्धा काय करतात? आपल्या स्वाधीन करून घेतात, स्वाधीन. विश्वामित्र महाराज, सोपं साधन होतं का? 60,000 वर्ष तपश्चर्या केली, 60,000 वर्ष. साधी तपश्चर्या नाही केली, 60,000 वर्ष तपश्चर्या केली. ती तपश्चर्या कायम केली, रात्र आणि दिवस. बाकीचं काही पाहायचं नाही, वातावरण कसं आहे, ऊन पडला का पाऊस पडतो का थंडी सुटली, काहीच पाहायचं नाही. हिमालयामध्ये जाऊन 60,000 वर्ष तप करायचं, एकाच पायावर उभा राहायचं,
फक्त भगवंताचं चिंतन, फक्त भगवंताचं चिंतन, असं कडक नियमाने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. पण तपश्चर्या झाल्यानंतर त्यांचं जे मन होतं, त्या मनाने इंद्रियाने धोका दिला आणि मेनकेच्या मागे लागली. मेनका नावाची अप्सरा तिच्या मागे लागली. ज्ञानोबा म्हणतात, मी हे उदाहरण साधारणाचं देतच नाही, साधारण लोकांचं उदाहरण नाही. जया त्या अभ्यासाची घरटी, रात्रंदिवस जे भगवंताचा अभ्यास करतात, यमनियमाची ताटी, यमनियम करण्यामध्ये जे सतर्क आहे, अशा विश्वामित्रासारख्या लोकांना सुद्धा या मनाने, या इंद्रियाने काय दिलेलं आहे? धोका दिलेला आहे, धोका. त्यांना सुद्धा कासावीस करून सोडलं. जैशी मंत्रज्ञाते विवशी भुलविका, ज्याप्रमाणे एखाद्या वेळेला भूत काढणारा जो असतो, मंत्रज्ञ, मंत्र जाणणारा, भूत काढणारा मनुष्य जो असतो, त्याच्याकडूनच एखाद्या वेळेस जर मंत्र चुकला तर ते भूत काय करतं? ते झाडाला सोडून देतं आणि त्या मंत्रज्ञालाच धरतं. असं असतंय. ही इंद्रिय फार अवघड आहे, भूतासारखे आहे, भूतासारखे. कोणत्याही मनुष्याला ते काय करतात? झपाटतात आणि परमार्थाच्या मार्गापासून दूर करतात. देखे विषय हे तैसे, पावती वृद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळी ती स्पर्शे इंद्रियांचे नी. देखे विषय हे तैसे, हे विषय सुद्धा तसेच आहे. वृद्धी सिद्धीचे निमिषे पावती, वृद्धीचं निमित्त करून, सिद्धीचं निमित्त करून मनुष्याच्या जवळ येतात आणि परमार्थापासून त्याचं काय करतात? पतन करतात, पतन करतात. भगवान प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारून टाकलं आणि रावणाला मारल्यानंतर विजय झाला, भगवंताचा विजय झाला. आता राज्य कोणाचं झालं? भगवंताचं झालं. श्रीलंकेवर विजय केल्यानंतर राज्य भगवंताचं झालं. पण भगवंताने अगोदरच संकल्प केला होता, काय? रावण जर मी मारला तर हे राज्य कोणाला? बिभीषणाला देणार आहे. बिभीषणाला ठरल्याप्रमाणे आता रावण मेल्यानंतर भगवंताने बिभीषणाचा काय केला? राज्याभिषेक केला. राज्याभिषेक, राज्याभिषेक. आता बिभीषण वास्तवात भगवंताचे भक्त होते, भगवंताचे भक्त होते, पण राज्याचा अभिषेक केला. बिभीषणाने भगवंताचा स्वीकार नाही केला. कशाचा स्वीकार केला? राज्याचा स्वीकार केला. नामदेवरायांनी अभंग लिहिला आहे, म्हणती बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख जाना. नामदेवराय सांगतात बिभीषण शहाणा आहे, शहाणा आहे म्हणतात लोकांमध्ये, पण नामदेवराय म्हणतात मला तर तो महामूर्खच दिसायला लागला. रामाच्या सोबत जायचं सोडून राज्यावर बसला, राज्य घेतलं. वृद्धी सिद्धीचे निमिषे पावती, या सिद्धीच्या निमित्ताने, ऐश्वर्याच्या, राज्याच्या निमित्ताने हे येतात आणि भगवंतापासून काय करतात? दूर करतात, दूर करतात. असे विषय टपूनच बसलेले आहे. जो भगवंताकडे निघाला त्याला दूर करायचं. मग आकळी ती स्पर्शे इंद्रियांचे नी, इंद्रियाच्या स्पर्शाने ते आपल्याला आकळून घेतात. ते संधी मन जाये, मग अभ्यासे थोटावले ठाये, ऐशे बळकटपणा आहे इंद्रियांचे. ते संधी मन जाये, मग आपलं जे मन आहे त्या संधीमध्ये एकदा घुसलं, वृद्धी सिद्धी यांच्यामध्ये जर घेतलं तर मग अभ्यासी थोटावले ठाये, मग त्याचा अभ्यास हे सगळा काय होऊन जातो? निर्बळ होऊन जातो. अभ्यास त्याचा संपून जातो. वृद्धी सिद्धीच्या नादी लागला तर मग त्याचा अभ्यास काय होतो? बंद पडतो, बंद पडतो. दोनच माणसाकडून काम होत असतात, एक तर अभ्यास होतो, नाहीतर वृद्धी सिद्धी. दोन्हीतून एकच कोणता तरी, दोन्ही सोबत मनुष्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून एका सुभाषितकाराने सांगितलेलं आहे, विद्यार्थिनो कुतः सुखम, सुखार्थीनो कुतो विद्या. जो विद्यार्थी आहे त्याला सुख नाही आणि जो सुखी आहे त्याला विद्या मिळत नाही. दोन्हीतून एकच प्राप्त करता येतं. ज्याला विद्या मिळवायची त्याने सुखाला लाथ घालावी लागते, सुख नाही. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये सुख नसतं, सुख नसतं. पाठच उठायचं, गार पाण्याने आंघोळ करायची, ते अक्षरं घोकायचे, पाठ करायचं, कोणाचं मराठी व्याकरण पाठ करायचं, कोणाची गीता पाठ करायचे, कोणाचा अभंग पाठ करायचं चालू. एवढा मोठा काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. त्याला सुख नसतं, सुख. त्याचं जीवन पराधीन असतं. कोणीही येतं हे कर, कोणी येतं ते कर, हे काम कर, ते काम कर. महाराज आले, मारलं महाराजांनी, हे केलं. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये सुख नाही. आणि ज्याने सुखाची अपेक्षा केली त्याला कधीच विद्या प्राप्त होऊ शकत नाही. सुखाची अपेक्षा करणाऱ्याला विद्या प्राप्त होत नाही, विद्या प्राप्त होत नाही. तुम्ही आताचे विद्यार्थी पहा, उताडा आला संस्थेमध्ये विद्यार्थ्याचा, पण एकही हुशार नाही. सगळी येड्याचीच जत्रा, येड्याचीच भरती पडलेली राहते, हुशार कोणीच नाही. का? आता सुख जास्त प्राप्त व्हायला लागलं ना. आंघोळीला गरम पाणी मिळायला लागलं,
खायला 3 टाइम पक्वान्न मिळायला लागलं, राहायला चांगलं, सगळी सोय मिळायला लागली ना. त्याच्यामुळे अभ्यास आता राहिला नाही. पूर्वीच्या काळी होतं, गुरुरे बाबा जेव्हा होते संस्थेमध्ये, खायला मिळत नव्हतं. खायला 2-2 महिन्याचे वाळलेले तुकडे, त्या तुकड्यासोबत चटणी मिळत नव्हती, मिठासोबत खायचं, खायला मिळत नव्हतं. लोक पूर्वीचे मधुकरी वाढत नव्हते, मधुकरी. एवढी कठीण परिस्थिती होती. पण ज्ञानेश्वरीचा अध्याय जरी म्हटलं, उलटा अध्याय म्हणता येत होता. शेवटच्या ओवीपासून पहिल्या ओवीपर्यंत उलटा म्हणता येत होता. असा अभ्यास होता पूर्वी, असा अभ्यास होता. पंचदशी सगळीच्या सगळी पाठ. पोपट महाराज कासारखेडकर आहे, त्या महात्म्यांनी संस्थेमध्ये 3ऱ्या वर्षानं असताना पूर्ण पंचदशीच पाठ करून घेतली, सगळी पंचदशी पाठ केली. बाबा संस्थेमध्ये असतानाच 1000 अभंगाची परीक्षा देऊन टाकली होती. सगळा गाथा मुखोद्गत केला, ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. असे महात्मे होते पूर्वीचे. आता नाही सापडणार तुम्हाला. का? कारण आता सुख वाढलं, पण विद्या काय झाली? कमी झाली. त्या काळात सुख नव्हतं, पण विद्या होती, विद्या विद्या होती, विद्या पाठांतर होतं. असे काही महात्मे होते पूर्वीचे. त्यांचा नियम होता, आपल्या कीर्तनामध्ये जर टाळ घेऊन उभा राहायचा असेल तर त्याचे किमान 1000 अभंग तरी गाथ्याचे पाठ पाहिजे, त्यानेच कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायचा. असे महात्मे होते पूर्वी. सोपं काम नव्हतं, सोपं काम नव्हतं. ज्याचा गाथा पाठ आहे त्यानेच कीर्तनात प्रमाण द्यायचं, दुसऱ्याचं प्रमाण सुद्धा घेत नव्हते. अभ्यास पूर्वी फार होता. म्हणून हे 2 विरोधी आहे. ज्याला अभ्यास पाहिजे त्याला सुख मिळत नाही, ज्याला सुख पाहिजे त्याला अभ्यास मिळत नसतो. ज्ञानोबा म्हणतात, ते संधी मन जाय. त्या संधीमध्ये जर मन गेलं तर मग त्याचा अभ्यास बंद पडून जातो, तो विषयाचं काय करतो? नादी लागतो. म्हणून एखादा विरक्त जर साधक असेल तर तो नेहमी ग्रंथाचं चिंतन करत असतो. त्याच्या जीवनात दुसरं काहीच नसतं. गीता झाली का ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी झाली का गाथा, गाथा झालं का नाथ महाराज भागवत, हे सगळ्या ग्रंथाचा तो काय करत असतो? नेहमी अभ्यास करत असतो साधक. पण एखाद्याला जर कीर्तनाची चट लागली, कीर्तन करायला लागला आणि त्याला लोकांनी पैसे द्यायला लागले, पाकिटं द्यायला लागले, मग त्याचा अभ्यास बंद पडतो. मग ते गाथा पाहत नाही आणि ज्ञानेश्वरी पाहत नाही, काहीच पाहत नाही. तो फक्त एक वही घ्यायची, पेन घ्यायचा, अमक्या महाराजाचं लिहून घ्यायचं, तमक्या महाराजाचं लिहून घ्यायचं, नाही तर यूट्यूब त्याच्यावरचं लिहून घ्यायचं. तेवढं पाठ केलं का झाला धंदा चालू त्याचा, त्याचा अभ्यास नाही होत. मग ते संधी मन जाय, मग अभ्यासी थोटावले ठाय, त्याचा अभ्यास निर्बळ होऊन जातो. ऐशे बळकटपण आहे इंद्रियाचे. ज्ञानोबा म्हणतात, हे इंद्रिय असे बळकट आहे, इंद्रिय परमार्थापासून आपल्याला दूर करतात, दूर करतात. इंद्रिय विषयाकडे नेत असतात, विषयाकडे. मला सांगा, जिभेला नामस्मरण करणं चांगलं वाटतं का दुसऱ्याची निंदा करायला चांगली वाटते? निंदा करायला. सामान्य लोकांचं नाही. आपल्या गळ्यामध्ये माळ आहे, भगवंताचे भक्त आहे, पंढरीचे वारकरी असे जरी असले तरी त्यांच्या जिभेला सुद्धा निंदा करावं वाटते. फार झालं तर दुसऱ्याची स्तुती करावी वाटते, नामस्मरण नाही करावं वाटत. ही इंद्रियाचा स्वभावच आहे. हिताशी जे निके ते सदाची इंद्रिया दुःखे. एरवी योगासारखे सोपे काय आहे? ज्ञानोबा म्हणतात, योगासारखं दुसरं सोपं काय आहे? पण इंद्रियमध्ये आडवे येतात ना, इंद्रिय आपल्या हिताकडे जाऊ देत नाही. ऐशी जिव्हाणी की विठ्ठल विठ्ठल का न घोकी. तुकोबारा म्हणतात, एवढी चांगली जीभ तुम्हाला मिळाली, विठ्ठल विठ्ठल का घोकत नाही, विठ्ठल विठ्ठल का घोकत नाही. चावटपणा या जिभेने एवढा का तुम्ही करता? गुंफोनी चावटी तेथे कोण लाभ भेटी. कोणता लाभ आहे? फुकटाची सांगे लोकाच्या गोष्टी, राम जग जेठी वाचे नये. चव्हाट्यावर बसला का याची नाली उपस, त्याची नाली उपस, याचं सांग त्याचं सांग, याच्या मुलाने असं केलं आणि त्याच्या पोरीने असं केलं. फुकटाची सांगे लोकाच्या गोष्टी, लोकाच्या गप्पा आणतो, पण राम जग जेठी वाचे नाही. भगवान परमात्म्याचं नाम कधी मुखात सुद्धा येत नाही, मुखात सुद्धा येत नाही. का? हे इंद्रिय बलवान आहे. इंद्रियापुढं माणसाचं काही चालत नाही. इंद्रिय जे म्हणेल तेच मनुष्य करतात. ऐशे बळकटपण आहे इंद्रियाचे. ज्ञानोबा म्हणतात, अशा प्रकारचे इंद्रिय काय आहे? बलवान आहे. आज 314 वहीपर्यंत आपण चिंतन केलेलं आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.